शिंदखेडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे मंजूर होऊनही विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आज शिंदखेडा शहरात बैलगाडा मोर्चा काढला। महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंघर्ष समितीतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर जनसंघर्ष समिती व शिरपूर फर्स्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तहसीलदार नितीन देवरे यांच्या समोर मांडल्या। यावेळी तहसीलदारांनी भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद साळुंखे यांना धारेवर धरत एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला। तहसीलदारांच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रलंबित विमा रक्कम तातडीने मिळावी अशी मागणी करण्यात आली। तहसील कार्यालय या ठिकाणी बैलगाडा मोर्चा काढण्यात आला होता। या ठिकाणी 2025 खरीप पीक विमा हा क्वचित शेतकऱ्यांना भेटला आहे। त्या अनुषंगाने 1 वर्षापासून शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटलाच नाहीये। त्या विषयाने तहसील महोदय यांनी कृषी अधिकारी यांना त्यांच्या याच्याने झापून 1 महिन्याचा कालावधी दिला आहे की शेतकऱ्यांना येत्या 1 महिन्यामध्ये पीक विमा यांच्या खात्यात पडायला पाहिजे, अन्यथा आम्ही या 12 जुलैला इथं उपोषणाला बसणार असं आम्ही त्यांना या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे। या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी जे पीक विमा अधिकारी आहेत त्यांना खूप म्हणजे मोठ्या चुका केल्या आहेत। त्यांनी तहसीलदारांनी खूप त्यांना काही झापलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा, अन्ना आम्ही 1 महिन्याला या लोकांना इथं बोलून त्यांच्यावर तुमच्यावर कारवाई करावी हीच त्यांनी शासनाला अपेक्षा दिली आहे।